नमस्कार, मी चंद्रकांत झटाले. फ्रीडम ॲट 24 चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपला या चॅनलचा पहिलाच हा एपिसोड आहे आणि आपला विषय आहे कोण होते भगतसिंग. आज 23 मार्च. आज शहीद आझम भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू या तिघांचा आज बलिदान दिवस आहे आणि आजपासून आपण या चॅनलला सुरुवात करतो आहोत आणि आपला विषय आहे कोण होते भगतसिंग. 23 मार्च असली की सोशल मीडियावरती आपण अनेक पोस्ट पाहतो, तरुणांच्या खास करून, आणि भगतसिंगांबद्दलच्या पोस्ट असतात, त्यांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट असतात. पण भगतसिंग कोण होते हे समजून घेण्याच्या फंदात हे आजची पिढी, नवीन पिढी पडत नाही. भगतसिंग कोणते माहीत आहे त्यांना? असेंब्लीत बॉम्ब फेकणारे भगतसिंग आणि एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून करणारे भगतसिंग. याच्या पलीकडे अनेक तरुणांना आणि ज्येष्ठांना सुद्धा भगतसिंग माहीत नाही. आणि माहीत नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचे विचार काय होते भगतसिंगांचे हे सुद्धा माहीत नाहीत आणि माहीत करून घेण्याची इच्छाही नाही, म्हणजे उत्सुकताही नाही. हे अतिशय वाईट वाटतं या गोष्टीला घेऊन, कारण सरदार भगतसिंग अत्यंत कमी वयाचा, सगळ्यात मोठा असं म्हटलं तरी हरकत नाही, राजकीय आणि सामाजिक विचारवंत होते ते. एवढा मोठा माणूस, पण त्यांच्या नावाचा आज वापर करून घेतला जातो. आणि युवकांना कशासाठी पाहिजेत भगतसिंग? तर फक्त मिरवण्यासाठी, म्हणजे एक देशभक्तीचं प्रतीक म्हणून मिरवण्यासाठी. त्यांना समजून घ्यायचं नाही अजिबात, त्यांचे विचार समजून घ्यायचे नाहीत. शहीद भगतसिंगांचा जी स्वातंत्र्याची त्यांची व्याख्या होती की इंग्रजांपासून आपण गुलामीतून मुक्तता मिळवणे, एवढाच त्यांच्या लेखी स्वातंत्र्याचा अर्थ नव्हता. तर या स्वातंत्र्यातून मुक्त होऊन इथली सामाजिक व्यवस्था, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर इथली सामाजिक राजकीय व्यवस्था कशी असेल, त्याच्या सामान्य माणसाचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं, कष्टकऱ्यांचं काय स्थान असेल, ती व्यवस्था कशी असली पाहिजे, त्यांना कसं पुढे आणता येईल, याची सगळे प्लॅनिंग त्यांच्याकडे तयार होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. आणि स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त न होता आपण सर्वांनी एकोप्याने राहणे, सोबत सगळ्यांनी राहणे आणि बौद्धिक गुलामगिरीतून सुद्धा मुक्त होणे, हा त्यांच्या अर्थी पूर्ण स्वातंत्र्याचा अर्थ होता. पण हे आजच्या पिढीला आपल्या समजून घ्यायचंच नाहीये. आणि त्यांचे जे विचार होते, त्यांनी जे सांगितलं की आम्ही जो असेंब्लीत बॉम्ब फेकला, म्हणजे त्याही वेळेस त्यांनी क्लिअर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही ज्यावेळेस असेंब्लीत बॉम्ब फेकला तर आमचा उद्देश, तिथे जे आम्ही नारे लावले की साम्राज्यवाद मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद, हे जे काही नारे लावले, तर याचा अर्थ एवढाच नाही. आम्हाला माहिती आहे की बॉम्ब आणि बंदुकांनी स्वातंत्र्य मिळू शकत नाही, किंवा बॉम्ब आणि बंदुकांनीच पूर्ण क्रांती घडून येऊ शकत नाही. तर क्रांती घडवण्यासाठी किंवा क्रांतीची जी तलवार आहे ती विचारांच्या सहानेवरती घासूनच अधिक धारदार बनू शकते, हा त्यांचा विचार होता भगतसिंगांचा. पण स्पष्टपणे ते बोलायचे सगळ्या गोष्टी. धर्माबद्दलही त्यांचे अत्यंत स्पष्ट रोखठोक विचार होते. प्रत्येक धर्माबद्दल ते बोलल्या. त्यांचं असं म्हणणं होतं की ईश्वर जो आहे, ईश्वराबद्दल जे सांगितलं जातं की ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे आणि माणूस म्हणजे त्याच्यासमोर, ईश्वरासमोर काहीच नाही, एकदम मातीचा पुतळा आहे. तर हे मतच त्यांना मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की जर हे मत आपण आजच्या पिढीच्या समोर मांडलं तर आजची पिढी काय होईल? कमजोर बनेल, दैववादी बनेल. त्यांना दैववादी पिढी बनणारी नव्हती. दैववादी म्हणजे नशीब, दैव म्हणजे नशीब, नशिबावर विश्वास ठेवणारी पिढी त्यांना नको होती. त्यांना प्रयत्नवादी आणि विज्ञानवादी पिढी हवी होती. आणि त्यांनी ते जो काही त्यांचा धर्माबद्दलचा, कारण की धर्माबद्दल त्यांचं अतिशय स्पष्ट मत होतं की धर्म हा माणसासाठी बनलेला आहे, माणूस हा धर्मासाठी अजिबात नाही, हे त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि या विचारातूनच त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. ते पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे की मी नास्तिक का झालो म्हणून. म्हणजे नास्तिक या शब्दाचा अर्थ त्यांनी वेगळ्या पद्धतीने लावला आहे. भगतसिंगांचं असं म्हणणं होतं की नास्तिक म्हणजे फक्त ईश्वर नाकारणारा, बा ईश्वराला मी मानत नाही, जो ईश्वराला मानत नाही तो नास्तिक नाही. कारण काय? जो ईश्वराला मानत नाही तो अप्रत्यक्षपणे ईश्वराचं अस्तित्व जे असते त्याचा स्वीकार करत असतो. त्यामुळे खरा नास्तिक तो जो ईश्वराचं अस्तित्वच नाकारतो, तो खरा नास्तिक आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि कट्टर नास्तिक माणूस भगतसिंग म्हणजे. आणि त्यांचं जे धर्माबद्दलचे आणि ईश्वराबद्दल, आता मी जे सांगितलं की ईश्वर सर्वशक्तिमान आणि माणूस म्हणजे एकदम मातीचा पुतळा, हे त्यांना मान्य नव्हतं. आणि मंदिराबद्दलही त्यांनी लिहून ठेवलं आहे की
मंदिर हे सर्वांवर प्रेम करणाऱ्या ईश्वराची आरती करण्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जर का तुम्ही एका मनुष्याला प्रवेश देत नसाल, अस्पृश्य समजला जाणार आहे, तोही शेवटी मनुष्य आहे, त्याला जर प्रवेश देत नसाल, त्या अस्पृश्याच्या प्रवेशांना जर तुमचा ईश्वर बाटत असेल तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि स्पृश्यतेला विरोध करणारे स्वामी दयानंद सरस्वती जे होते, त्यांनी भगतसिंगांनी सांगितलं की त्यांनाही शेवटी चातुर्वर्णाच्या चौकटीच्या पलीकडे जाऊ शकले नाहीत. स्वामी दयानंद सरस्वती अनेक लोक जाऊ शकले नाहीत. म्हणजे प्रत्येक स्वामी दयानंद सरस्वतींनंतर मुस्लिम धर्म जो आहे, मुस्लिम धर्माबद्दल त्यांचं अगदी स्पष्ट मत होतं. मुस्लिम धर्माबद्दल ते म्हणतात की अल्लाला किंवा कुराणाला न मानणारे जे काही काफिर आहेत त्या काफिरांना कापून काढलं पाहिजे, असं एका ठिकाणी हे मुस्लिम वर्ग असा म्हणतो. आणि बाहेर येऊन आपण एकोप्याच्या गोष्टी करतो किंवा गुरुद्वारात सांगितले जाते की शीख राज्य करेल खालसा, असं शीख म्हणतात गुरुद्वारात. आणि बाहेर येऊन आपण सगळेजण एकतेच्या बंधुभावाच्या गोष्टी करतो. ह्या गोष्टी विरोधाभासी गोष्टी आहेत परस्पर. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. प्रत्येक धर्मावरती त्यांनी टीका केली आहे. धर्म आणि राजकारण याबद्दल भगतसिंग म्हणतात की धर्माला जर राजकारणापासून दूर ठेवलं तर आणि तरच फक्त आपण सगळेजण एकत्र येऊ शकतो, अन्यथा नाही. ते धर्म आणि राजकारण यांना कायम दूर ठेवलं पाहिजे. हा भगतसिंगांच्या 100 वर्षापूर्वीचा विचार आज आपल्याला समजतोय की तो किती खरा होता. म्हणजे धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ झाली तर काय दुष्परिणाम होऊ शकतात आपल्या देशात, हे आपल्याला आता आपण अनुभवतो सगळेजण. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे 1928 साली त्यांनी भगतसिंगांनी धार्मिक दंगली आणि उपाय या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्या लेखात त्यांनी जे लिहून ठेवलं आहे ते आजही तंतोतंत लागू होत्या आजच्या काळासाठी. त्यांनी लिहून ठेवलं आहे की ह्या धार्मिक दंगली या देशाची कधी पाठ सोडणार आहेत. त्या काळात त्यांनी म्हटलं आहे ह्या धार्मिक दंगली या देशाची कधी पाठ सोडणार आहेत आणि या देशात थंड डोक्याने विचार करणारा हिंदू, मुस्लिम आणि शीख युवक हा अपवादानच एखादा आढळतो. आणि या धार्मिक दंगलींच्या मागे राजकीय नेते आणि प्रसार माध्यमे म्हणजे वर्तमानपत्रे वगैरे यांचा सगळ्यात मोठा हात आहे. मग ही किती मोठी गोष्ट आहे. भगतसिंगांनी 1928 साली हे लिहून ठेवलेलं आहे, जे आजही तंतोतंत आपल्या सगळ्यांना लागू पडते. अस्पृश्यता निवारणाबद्दल ते एवढे रोखठोक विचार आहेत भगतसिंगांचे. त्यांनी तर सरळ असं सांगितलं आहे की आपल्या घरात एखादा कुत्रा असतो, तो कुत्रा आपल्या मांडीवर बसू शकतो, आपल्या किचनमध्ये आपल्या स्वयंपाकघरात तो राजरोसपणे फिरू शकतो, पण एक माणूस ज्यांना आपण अस्पृश्य समजतो ते घरात येऊ शकत नाहीत. त्यांच्यामुळे आपलं घर बाटते. हा किती मोठा विरोधाभास आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण ब्रिटिशांवरती आपण असे आरोप करतो की आम्हाला विदेशात चांगली वागणूक मिळत नाही किंवा हे ब्रिटिश आम्हाला काळे समजतात, आम्हाला खालच्या दर्जाचे समजतात, असा आरोप करण्याचा आपल्याला अधिकार आहे का, असा प्रश्न देखील भगतसिंग इथे विचारतात. कारण आपणच आपल्या सोबतचे जे काही आपले देशबांधव आहेत त्यांना आपण अस्पृश्य समजतो, त्यांना जनावरासारखी वागणूक देतो आणि वरून आपण अपेक्षा ठेवतो की ब्रिटिशांनी आपल्यासोबत तसं वागू नये. ही अपेक्षा करणं किती चुकीचं होतं हे सुद्धा भगतसिंगांनी त्या काळात इथं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे मालवीय मदन मोहन मालवीयजींबद्दलही ते म्हणतात की कशी बेरकी माणसे असतात की एका भंग्याच्या हातून ते हार घालून घेतात स्वतःला आणि त्यानंतर घरी जाऊन कपड्यासहित पूर्ण आंघोळ केल्याशिवाय ते शुद्ध होत नाहीत. आणि एकीकडे दाखवतात की आम्ही अस्पृश्यांचे मित्र आहोत, त्यांचा विचार करणारे लोक आहोत, समाज सुधारक आहोत. आणि दुसरीकडे त्यांनी एका अस्पृश्याने हार घातला म्हणून कपड्यासहित आंघोळ करतात. असेही बेरकी लोक समाजात असतात. कितीही मोठा नेता असो, कोणी असो, त्याच्यावरती टीका करताना कोणाचा मुलायजा भगतसिंगांनी कधीच ठेवला नाही, कधीच नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं जर तुम्ही माणूस असूनही अस्पृश्यांना पशुपेक्षाही हीन समजता, ही गोष्ट किती वाईट आहे. म्हणजे माणूस असून जर का तुम्ही अस्पृश्यांना हीन समजता आणि ते अस्पृश्य जेव्हा आपल्या धर्मात झालेल्या अत्याचाराला कंटाळून दुसऱ्या धर्मात प्रवेश करतात, दुसऱ्या धर्माचा आधार घेतात, मग वरून तुम्ही आरोप लावता की ख्रिश्चन किंवा मुस्लिम लोक जे आहेत ते धर्म परिवर्तन घडवून आणून राहिले.
आपला हिंदू धर्म बाटवून राहिले, आपल्या हिंदू धर्मातले लोक तिकडे घेऊन चालले स्वतःच्या धर्मात, असंही तुम्ही म्हणता. हे किती चुकीचं आहे असं भगतसिंगांनी त्यावेळेस सांगितलं आहे. म्हणजे एकीकडे आपल्या धर्मातल्या लोकांना त्रास द्यायचा आणि त्या त्रासाला कंटाळून जर आपल्या धर्मातल्या लोकांनी दुसरा धर्म स्वीकारला तर त्या परधर्मीयांना वरून दोष द्यायचा, स्वतः दोष घ्यायचा नाही की आमच्या त्रासाला कंटाळून हे गेले. दोष द्यायचा की त्या लोकांनी आमच्या लोकांना स्वतःच्या धर्मात ओढलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात मोठं उदाहरण आहे की आपल्याच धर्मातल्या लोकांनी जो काही त्यांच्यावरती त्यांना त्रास दिला, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला, त्याला कंटाळून बाबासाहेबांना सुद्धा धर्म बदलावा लागला. 5 लाख लोक बाबासाहेबांसोबत बौद्ध धर्मात त्यांनी प्रवेश घेतला हिंदू धर्मातल्या लोकांनी. 5 लाख जे नुकसान झालं हिंदू धर्मियांचं ते कोणामुळे झालं? हिंदूंमुळेच ना. अत्याचार कोणी केले होते? त्यांच्यावरती मुस्लिमांनी आणि ख्रिश्चनांनी अत्याचार केले नव्हते, ज्यामुळे त्यांना धर्म बदलावा लागला. भगतसिंगांचे असामान्यत्व आणि अत्युच्च देशभक्ती जर समजून घ्यायची असेल तर एक प्रसंग आपण समजून घेतला पाहिजे भगतसिंगांचा त्यांच्या आयुष्यातला, की ज्यावेळेस त्यांना फाशीची शिक्षा घोषित झाली होती, जाहीर झाली होती, त्यावेळेस त्यांचे कायदेविषयक सल्लागार होते प्राणनाथ मेहता. ते प्राणनाथ मेहता त्यांच्याकडे आले आणि त्यांना असं वाटत होतं की हे कवळे पोरं आहेत, कमी वयाचे मुलं आहेत आणि यांना फाशीची शिक्षा व्हायला नको, यांचा जीव जायला नको विनाकारण. म्हणून त्यांनी एक सल्ला दिला भगतसिंगांना. सुखदेव आणि राजगुरू तिघे जण होते. प्राणनाथ मेहता म्हणतात की आपण, माझी एक विनंती आहे तुम्हाला की आपण एक माफीचा अर्ज करू, दयेचा अर्ज करू आणि या शिक्षेत सूट मागू आपण ब्रिटिशांना की आमची फाशीची शिक्षा माफ करा, आपण जन्मठेपेत वगैरे असं काहीतरी बदलून घेऊ. हे ऐकल्याबरोबर सुखदेव आणि राजगुरू दोघे जण भडकले. दोघांनी म्हटलं, अरे हे काय बोलता तुम्ही, असं अजिबात होणार नाही, आम्हाला अजिबात हे पटलं नाही. पण भगतसिंग शांत डोक्यानं बोलले, ठीक आहे, तुमचा विचार असा, तुम्हाला असं वाटतं की आपण असं केलं पाहिजे, काही हरकत नाही, तुम्ही एक काम करा, जाऊन एक अर्ज लिहून आणा. मग प्राणनाथ मेहता गेले, एक अर्ज लिहून आणला त्यांनी आणि प्राणनाथ मेहतांनी तो अर्ज भगतसिंगांच्या समोर ठेवला. ज्यावेळेस आणला आणि असं बाहेर काढून त्यांच्या हाती द्या. भगतसिंगांनी सांगितलं की तो अर्ज तुम्ही तुमच्याच खिशात ठेवा. आणि स्वतःच्या खिशातून भगतसिंगांनी एक अर्ज काढला आणि त्यांना दिला आणि त्यांना म्हटलं की हा वाचा तुम्ही. तो अर्ज काय होता? भगतसिंगांनी लाहोर जेलच्या जेलरच्या मार्फत लाहोरच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी त्या पत्रात सांगितलं होतं की आम्हाला फाशी देण्यात येऊ नये, आम्हाला युद्धकैदी समजण्यात यावं आणि आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांनी उडवण्यात यावं. हे होते भगतसिंग. म्हणजे भगतसिंगांचं जे असामान्यत्व आहे, जे अत्युच्च त्यांची देशभक्ती आहे, ती या प्रसंगातून आपल्या लक्षात येईल. त्यांना फाशीच्या शिक्षेत माफीच नको होती. त्यांचा स्वातंत्र्यप्राप्तीची त्यांची जी खरी तळमळ होती, त्यांची स्वतःच्या विचारांवरची निश्चल श्रद्धा होती, यामुळे काय झालं की त्यांच्यात एक असामान्य निडरपणा आला होता. अत्यंत निडर माणूस, कुणालाही न भिणारा माणूस. म्हणजे ज्या ठिकाणी लोक दयेचा अर्ज करत असतील त्यावेळेस भगतसिंगांनी सांगितलं की आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांनी उडवण्यात यावं. हे होते भगतसिंग. आणि आज भगतसिंगांचा वापर काय अनेक कारणांसाठी केला जातो. कशासाठी केला जातो? खास करून कुणाच्या तरी बदनामीसाठी. मग कोणाची बदनामी करायची? तर गांधींची बदनामी करायची. मग गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काहीच केलं नाही असं सांगायचं. मग गांधींनी 5 पत्र लिहिले भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी. त्यांनी लॉर्ड आयर्विन सोबत अनेक तास चर्चा केली. स्वतः सचिंद्रनाथ सन्याल जे भगतसिंगांचे सहकारी होते, त्यांनी सुद्धा सरदार भगतसिंगांच्या चरित्रात लिहून ठेवलं आहे की गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी जे काही प्रयत्न केले, त्या प्रयत्नांची माहिती या समाजाला झाली नाही, याची मला खंत वाटते. स्वतः सुभाषचंद्र बोसांनी अँड इंडियन स्ट्रगल नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे की गांधींनी भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना तोड नाही. हे एखाद्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. आज तो विषय नाही गांधींचा. हे सगळे गांधींनी प्रयत्न केले, पण गांधींची बदनामी करायची आहे त्यासाठी भगतसिंगांचं नाव वापरायचं की भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी गांधींनी काहीच केलं नाही. मग यांना भगतसिंगांबद्दल एवढा पुळका आहे का असा आरोप करणाऱ्यांना? अजिबात नाही. कारण हे आरोप करणारे कट्टरवादी लोक, आणि भगतसिंग म्हणजे कट्टर नास्तिक माणूस, कम्युनिस्ट माणूस.
साम्यवादी विचारांना मानणारा माणूस. भगतसिंग हे या कट्टरवाद्यांच्या विरोधी विचारांचे, पण तरी भगतसिंगांबद्दल पुळका दाखवायचा कशासाठी, त्यांचं नाव वापरायचं कशासाठी, तर कुणाला तरी बदनाम करण्यासाठी. बरं, भगतसिंगांना गांधींना बदनाम करायचा भगतसिंगांचं नाव घेऊन, ठीक आहे. मग स्वतः म्हणजे हे कट्टरवादी जे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक असतील, हिंदू महासभेचे लोक असतील, किंवा कट्टर हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेणारे लोक असतील, यांनी सुद्धा या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी आम्ही काय केलं म्हणून. म्हणजे RSS, हिंदू महासभा या लोकांनी काय केलं, कोणते प्रयत्न केले, भगतसिंगांची फाशी थांबावी यासाठी कोणाला काही ब्रिटिशांना कोणते निवेदन दिले का, काही आंदोलन केलं का, एखादा सत्याग्रह केलं का, भगतसिंगांना फाशी होऊ नये यासाठी एखादा अर्ज केला का ब्रिटिशांकडे, भगतसिंगांना एखादा वकील दिला का स्वतः की हा घ्या आम्ही वकील देतो. हे जाऊ द्या, भगतसिंगांना भेटायला गेले का तुरुंगात, तेही नाही. बरं हे सोडा, भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर हे वाईट झालं एवढंही म्हणायची ज्यांची हिंमत नाही, ब्रिटिशांना घाबरून हे लोक हे वाईट झालं असंही म्हणू शकत नव्हते, ते लोक आज आरोप करतात, भगतसिंगांचं नाव वापरतात कशासाठी, कोणाची तरी बदनामी करण्यासाठी. यांनाही खरे भगतसिंग नको आहेत. हे जे आज भगतसिंगांबद्दल पुळका दाखवतात त्यांना भगतसिंगांचे विचार अजिबात नको आहेत. त्यांना फक्त भगतसिंगांना वापरून घ्यायचा, भगतसिंगांचा खांदा वापरून घ्यायचा. हे आपण समजून घेतलं पाहिजे, कारण भगतसिंगांची स्वतःची इच्छा नव्हती की माझी फाशी थांबावी म्हणून. म्हणजे त्यांची जेव्हा आई किंवा नातेवाईक जे काही तुरुंगात भेटायला यायचे, त्यांना भगतसिंग साफ सांगायचे की तुम्ही माझ्यासाठी अजिबात दयेचा अर्ज करायचा नाही, फाशीच्या शिक्षेत सूट मागायची नाही. तुम्ही तसं जर सूट मागितली तर माझ्या देशभक्तीला कलंक लावाल तुम्ही, माझ्या देशभक्तीला कमीपणा आणाल तुम्ही. म्हणजे जेव्हा भगतसिंगांच्या वडिलांनी मला वाटते 30 सप्टेंबर 1930 साली भगतसिंगांच्या वडिलांनी एक अर्ज लिहिला होता ब्रिटिश सरकारला की भगतसिंगांची फाशी माफ करण्यात यावी यासाठी. त्याच वेळेस म्हणजे 1930 साली 4 ऑक्टोबरला भगतसिंगांनी त्यांच्या वडिलांना पत्र लिहिलं आणि अतिशय कडक शब्दात सांगितलं की वडिलांना सांगितलं की तुम्ही बाबा, हे तुम्ही अजिबात चांगलं काम केलेलं नाही, तुम्ही माझ्या देशभक्तीला कलंक लावत आहात, हे मला अजिबात पटलेलं नाही, तुम्ही मला न विचारता असं करू नका, माझे जे मित्र आहेत ते काय विचार करतील. खूप कडक शब्दात ते पत्र जर तुम्ही वाचलं, समग्र भगतसिंग जे आहे वाङ्मय, त्या समग्र भगतसिंग वाङ्मयात ते पत्र दिलेलं आहे. पत्र वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांची इच्छा नव्हती की माझी फाशीची शिक्षा माफ व्हावी. तर त्यांना वाटत होतं की मी जर फासावरती गेलो तर या देशातल्या लोकांमधली देशभक्ती जागृत होईल, लोक भडकून उठतील, जरासा संताप काहीतरी होईल समाजाचा आणि आपल्या देशाला लवकर स्वातंत्र्य मिळेल. हे भगतसिंगांचे विचार होते. आणि भगतसिंगांना जर समजून घ्यायचं आहे ना, तर त्यांचे जे सहकारी होते त्यांचे देखील पुस्तक आपण वाचले पाहिजे. त्यांचे एक सहकारी होते शिव वर्मा नावाचे. त्या शिव वर्मांनी पुण्यामध्ये एकदा आपल्या भाषणात सांगितलं होतं 1985 साली की त्यांचं एक संस्मृती या म्हणून एक पुस्तक आहे शिव वर्मांचं. त्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते की आम्ही समजतो, तुम्ही जे आज समाजात प्रतिमा झाली आहे भगतसिंगांची की हा बंदूक घेऊन फिरणारा माणूस, अशी जी प्रतिमा आहे ती अशी प्रतिमा भगतसिंगांची नाही. मी जे भगतसिंग पाहिलेले आहेत ते भगतसिंग असे होते की त्याचा एक लांब ढगळ असा एक जो कोट राहायचा, त्या कोटाच्या एका खिशात बंदूक राहायची आणि दुसऱ्या खिशात पुस्तक राहायचं. म्हणजे फावल्या वेळात ते पुस्तक वाचायचे भगतसिंग, पण रस्त्यानं जात असताना चालता चालता देखील ते पुस्तक वाचायचे. हे शिववर्मांनी लिहून ठेवलेलं आहे त्यावेळेस. आणि भगतसिंगांचे जे सहकारी होते जतींद्रनाथ सन्याल, त्यांनी अमर शहीद सरदार भगतसिंग या नावाचं एक चरित्र त्यांचं लिहिलं आहे भगतसिंगाचं. त्यात ते सांगतात की त्या काळात देशातील हातांच्या बोटावर मोजण्या इतके जे काही राजकीय आणि सामाजिक विचारवंत होते त्यापैकी एक भगतसिंग होते म्हणून. पण आपल्या इथं प्रतिमा काय, भगतसिंगाची फक्त बंदूक घेऊन उभे आणि एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून करणारे भगतसिंग, एवढंच आपल्याला माहित आहे. भगतसिंगांबद्दल
चौथीत होते भगतसिंग, ज्यावेळेस चौथ्या वर्गात होते त्यावेळेस भगतसिंगांचे काका होते अजित सिंग नावाचे, आणि सुभी अंबाप्रसाद, लाला हरदयाळ, लाला लजपतराय यांचे काही कात्र नव्हते त्या काळातले सामाजिक राजकीय घडामोडींवरचे, चौथ्या वर्गात त्यांनी वाचून काढले होते. 18व्या वर्षी या सगळ्या लोकांची 50 एक पुस्तकं त्यांनी वाचून काढली होती 18व्या वर्षी. म्हणजे पुस्तक कोणतं वाचलं पाहिजे हे ज्या काळात आपल्याला आजच्या पिढीला कळत नाही, भगतसिंगांनी त्या काळात 18व्या वर्षी 50च्या वरती हे सगळे या राजकीय घडामोडींवरचे पुस्तक वाचून काढले होते. मोठा मोठा माणूस, राजकीय विचारवंत माणूस, पण त्यांना काय केलं की एका चौकटीत असं बंदिस्त करून ठेवलं आपण. त्यामुळे खरे भगतसिंग आजपर्यंत आज युवकांपर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणजे अतिशय अभ्यासू माणूस, व्यक्तिमत्व, आणि लाहोर तुरुंगात असताना, म्हणजे असं म्हणतात की लाहोर तुरुंगात त्यांनी विश्वविद्यालयच करून टाकलं होतं. आणि त्या लाहोर तुरुंगात असताना लाहोर तुरुंगाचे जेलर एकदा आले त्यांच्याकडे, भगतसिंगांकडे, आणि ते म्हणतात भगतसिंगाला की तुम्ही पुस्तकं वाचता की नाही काही, की फक्त पाहता लगेच परत पाठवून देता, एवढी पुस्तकं येत राहतात जात राहतात, आम्ही बघतो, तुम्ही वाचता की फक्त बघून पाठवून देता परत. तेव्हा भगतसिंग त्यांना शांतपणे उत्तर देतात. भगतसिंग त्यांना सांगतात की मी आतापर्यंत जे काही तुम्ही मला पुस्तकं पाठवल्यात, इथं जे काही पुस्तकं मी वाचल्यात, त्या पुस्तकांपैकी कोणतंही पुस्तक माझ्यासमोर घेऊन या, त्या पुस्तकाचं तुम्ही फक्त शीर्षक वाचा, त्या जे काही ते पेज असेल, ते पानं असतील, तो जो काही एपिसोड असेल, तो धडा असेल, त्याच्या मतितार्थ मी तुम्हाला सांगतो म्हणून. कोणते पुस्तक घेऊन या तुम्ही, फक्त हेडिंग वाचायचं आणि त्या प्रकरणातला मतितार्थ मी तुम्हाला सांगतो. एवढा प्रचंड अभ्यास. म्हणजे शेवटच्या काळात जेव्हा त्यांना फासावरती घेऊन देण्यासाठी, आता सगळ्यांना माहितीच आहे हे उदाहरण, की फासावरती त्यांना घेऊन चालले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्या शिपायांना की थांबा, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटतो आहे, म्हणजे माझं पुस्तक वाचून पूर्ण होऊ द्या. त्यावेळेस ते लेनिनचं चरित्र वाचत होते, शेवटच्या क्षणातही ते पुस्तक वाचत होते. प्रचंड अभ्यास त्या माणसाचा, आणि भावनेच्या आहारी न जाणारा, डोक्याने विचार करणारा माणूस. त्यांचं म्हणणं होतं की आजच्या आपल्या पिढीने, म्हणजे त्या काळात त्यांनी लिहून ठेवलं आहे की आजच्या पिढीनं भावनेच्या आहारी न जाता डोक्याने विचार केला पाहिजे. आणि आपल्या देशासमोर दोन नेते आहेत आज, एक पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसऱ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस. तर एक दूरदृष्टी असणारा नेता, डोक्याने विचार करणारा नेता म्हणून आपण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मागे आजच्या युवा पिढीने गेलं पाहिजे, असं त्यांनी भगतसिंगांनी त्या काळात लिहून ठेवलं. ज्यावेळेस त्यांना फासावर घेऊन जायचं होतं, त्याच्या अगोदरच्या काही दिवसात त्यांनी त्यांचे कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहतांना सांगितलं होतं भगतसिंगांनी की तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू दोघांनाही माझ्याकडून धन्यवाद सांगा, त्यांचे आभार माना की त्यांनी माझ्या खटल्यात जातीनं लक्ष दिलं म्हणून. पंडित जवाहरलाल नेहरू तर त्यांना लाहोरच्या जेलमध्ये भेटायला गेले होते. हा भगतसिंगांचा सगळा जो खरा इतिहास आहे हा दळून ठेवला जातो, आणि फक्त सोयीचा इतिहास, म्हणजे भगतसिंगांचं नाव वापरून इतरांना बदनाम करणारा जो इतिहास आहे तेवढाच फक्त आजच्या पिढीसमोर आपल्या आणला जातो. म्हणजे आजच्याही पिढीला, आपली पिढी एवढी धर्मांध झाली आता देवाधर्माच्या नावानं, त्यात त्यांची चूक नाही. आपणच घरात आपल्याला शिकवतो की देव बाप्पा समोर कोणीच नाही, देव, देश, धर्म, नातेवाईक, भाऊ, आई, वडील सगळे नंतर, पहिले देव, धर्म, आणि मग आपली पिढी त्याला बळी पडते की हो आपल्या घरच्यांनी पहिल्यापासून आपल्यावर संस्कार केले आहेत की धर्म सगळ्यात मोठा, मग बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर नगण्य. याच्या उलट भगतसिंगांचा विचार होता, त्यांचा ठाम विचार होता. भगतसिंगांनी लिहून ठेवला आहे की या देशाच्या समोर ना कोणता नेता, ना कोणता पक्ष, ना संघटना, ना धर्म, कोणीच नाही, सगळ्यात महत्वाचा हा देश. हे भगतसिंगांचे विचार होते.